का? हा द्वारपाल जरी म्हटलं तरी चालते. मी म्हणतो 2008 मध्ये जो हल्ला झाला मुंबईमध्ये, अजमल कसा पाला होता. जर कधी हे दोन ठाणेदार असते त्या ठिकाणी तर अजमल कसा भालाच नसता. नाही का? बघा महाराज, काय रूप आहे, काय कोट आहे, काय कोट आहे, काय टाळ आहे, काय टोपी आहे कोण्याची, काय रूप आहे, नाक डोळे शान आहे. असं वाटते भाऊ मला पोरगी असते तुम्हाला जोबाई करून घेतला असता. वार असा जवाई पाहिजे, नाहीतर मग कभी खुशी कभी गम, तो कभी देसी कभी रम, झुम बराबर झुम शराबी. आला जवाई, आला जवाई. जवायचा पत्ता नाही. बुच्चन बाटलीचे बुच्चन फोडू फोडू थंड आगा. अशी मुलं पाहिजे, सात्विक मुलं पाहिजेत महाराज. उत्कृष्ट अशा कन्या मंडळ या भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वाळवा वा 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 वा. उत्कृष्ट असं भजनी मंडळ आहे. चोपदार पाहिला कधी तर चोपदारचा खवाचाच पाव राहिला. 3-4 गिल्लाचं दूध पाजून दिला चोपदारले, दिला बजेट बसून. नाही का चोपदार? हो चोपदार बी हा असा चोपदार काही टाइम. आता बी 1.5 लाख हुंडा देते चोपदारले कोणी बी. असे चोपदार पाहिजे. नाही तर एक चोपदार आला माझ्याजवळ, विणा घेतला माझ्याजवळून. जसा विणा घेतला तेव्हापासून तो नुसता नाचायलाच लागला. विणा घेतला 2 तास नाचला चोपदार. त्याच्या घरची बाई बसेल होती. तुमच्या घरची बाई येईल नाही ना? तेवढं तरी बरं आहे. त्याच्या घरची बाई बसेल होती. ते बाई बटाटे एवढा डोळे करून पाय म्हणे या माणसाले माय सांगितलं शेतात जावं तर म्हणे माय पाय दुखता. सांगितलं म्हणे म्हैस पाहतो म्हणे माय मन लागत नाही. दळण घेऊन जावं म्हणे माझ्या डोकं दुखते. कीर्तनात पाय कसा नाचू राहिला. वाजव रे पुपल्या. तालावर ताल चढवते. आणि कीर्तन झाल्यानं घरी गेला. बाई बटाटे एवढ्या डोळे करून बसले होते. का तुम्हाला सांगितलं शेतात जात म्हणे माझ्या पाय दुखता. दळण घेऊन जात माझ्या डोकं दुखते. म्हैस पाहत माझ्या मन लागत नाही. कीर्तनात तर मस्त नाचत होते. तो म्हणे मी कशाले नाचव. त्या कीर्तनकारातून जसा विणा घेतला तसं जे धोत्रात जुरळ घुसलं. जे जुरळ घुसलं ते 2 तास नुसतं वय 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 करायला लागलं. पण इथला चोपदार चांगला आहे नाही काय असं वाटत नाही. पण उत्कृष्ट विनेकरी बाबांना पाहून, नाहीतर कुठं कुठं विनेकरी असे असतात बाबा. आपण विना दिला की ते झोपेमध्ये घुंग असतात. उत्कृष्ट टाळकरी मंडळी, ऐकणारी मंडळी चांगले आहे, स्वज्ञ मंडळी आहे, तरुण तडफदार आहे. काही काही श्रोते आमच्या पुढे बसेल असतात. सतीश भाऊ आम्ही सांगाव कीर्तन तर तो म्हणते बरोबर आहे बाबा बरोबर आहे. मी म्हटलं भाऊ कीर्तन संपल्यानंतर मी म्हटलं आपलं कीर्तन कोणाला कडू किंवा ना कडू म्हटलं बाबानं चांगलं कीर्तन ऐकलं, लोकांना सांगितलं. म्हटलं बाबानं चांगलं कीर्तन श्रवण केलं. लोक म्हणत बाबा तो श्रवण कशाले करीन, त्याला कानानं ऐकू येत नाही. कानानं ऐकू येत नाही, कानाचा पत्ता नाही. हो पण उत्कृष्ट श्रोते मंडळी आहे. अशा मंगलमय वातावरणामध्ये गोड अशी सेवा माझ्या वाटेला दिलेली आहे. तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या तुका म्हणे माझा म्हणून त्यांची सेवा. बाबाने माझा गणोदाची सेवा. तुका म्हणे माझा म्हणून त्यांची सेवा. बाबाने माझा गणोदाची सेवा. ए तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. पार नाही. तरी माझ्या देवा पार नाही. तरी माझ्या देवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. पण कोणाची महाराज म्हणतात कोडी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण.
अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन जे भगवंताचं करतात त्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्यावेळेला तुकोबाराय बोलतात माझं दैव भाग्यवान आहे. आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. माझ्या वाटेला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रण मला दिलं, मला हे कथेचं आमंत्रण दिलं, ज्यांनी मला फार मोठा अट्टहास केला, आग्रह केला, असं आदरणीय या कार्यक्रमामध्ये हे रोपट लावण्यामध्ये ज्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय मुक्ताई परिसराचं वैभव आमचे आदरणीय विशालदादा साबधरे हे सुद्धा या ठिकाणी त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. म्हणून दादांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. विठाल 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 विठाल. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय बोलतात, रे विश्वाचा मालक विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तसा ब्रह्मांडाचा चालक किती उदार आहे, कसा आहे, किती कृपावंत आहे. त्याच्यासारखा कृपावंत या जगामध्ये दुसरा तिसरा कोणीच नाही. म्हणून तुकोबारायने पहिला शब्द वापरला, कृपावंत किती. कृपावंत किती, किती कृपावंत आहे महाराज. त्याच्यासारखा कृपावंत कोणीच नाही, त्याच्यासारखा औदार्यवान कोणीच नाही. तो एवढा कृपावंत आहे, भक्तीमध्ये परमार्थामध्ये दीन झालेले भक्त त्या देवाला आवडतात, त्या देवाला आवडतात. म्हणून एवढा कृपावंत आहे, त्याला दीन झालेले भक्त आवडतात. दीन बहु आवडते. आणि एकदा का ते दीन आवडले महाराज, का दीन आवडतात, जे भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करतात म्हणून ते दीन आवडतात भगवंताला. मग त्यांच्या संसारातला सर्वचा सर्व भार विश्वाचा मालक आपल्या माथ्यावरती घेतो आणि संपूर्ण काम त्या भक्ताचे करतो. त्यांचा भार वाही माथा करी योगक्षम चिंता. त्यांची योगक्षम शेवटामध्ये नेतो माझा परमात्मा. जर तो भक्त जर कधी वाट चुकलाय, महाराज म्हणतात, तो जर भक्त वाट चुकला, अयोग्य वाटेला जर कधी गेला तर योग्य वाटेला संत लावतात, विश्वाचा मालक लावतो. एवढंच नाही, त्यांचा हात धरतो. भुलोने दे वाट कर धरुणी दावी नीट, त्यांचा भार वाही माता करी योग क्षम चिंता. पण तो भक्त कसा पाहिजे, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एका भावे. देवाला कुठेही विसरत नाही, विसरणार नाही. तशा भक्तांचा भगवान परमात्मा संसारातला भार आपल्या माथ्यावरती वाहतो. त्यांचा भार वाही माता करी योग क्षम चिंता. विठाल विठाल. आजच्या कीर्तनाला सुरुवात आहे, पण उत्कृष्ट तरुण तडफदार कीर्तनासाठी बसलेली अशी तरुण मंडळी कुठे कीर्तनाला येत नाही. हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहे. काही काही ठिकाणी तरुणाला म्हणावं चला ना बाबा कीर्तनाला, तर तो तरुण कीर्तनात येत नाही. तो तरुण 31 डिसेंबर गाजवल्याशिवाय राहत नाही. तो तरुण सकाळी जातो घरून, संध्याकाळी आणावं लागते त्याला धरून. असे तरुण असतात. पण खरोखरच महाराज म्हणतात कीर्तनामध्ये असा तरुण पाहिजे की ज्याला कीर्तनाची आवड पाहिजे. तो नाथ बाबा म्हणतात, अरे धन्य जगी तोचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. तो कीर्तनात नसला पाहिजे महाराज, कीर्तनात नसला पाहिजे, त्याला तरुण म्हणतात. नाहीतर आजकाल आता हा डिसेंबर महिना नाही का, डिसेंबर महिना म्हटलं की 31 डिसेंबर आल्याशिवाय राहत नाही. 31 डिसेंबर साजरा केल्याशिवाय जमतच नाही नाही का. आणि 31 डिसेंबर काही तो का घरी बनवल्या जातो का, कोजागिरीचं दूध घोटल्या जाते का, नाही नाही, तो ढाब्यावर बनवतात. पण ढाब्यावर बनवल्या, महाराज म्हणतात व्यसनाच्या आधीन आजचा तरुण गेलेला आहे. बघा एका ठिकाणी तसंच झालं. किती व्यसन आहे,
31 डिसेंबर होता, मैफिल बसलेली होती. एक मित्र त्याच्या मित्राला म्हटला, अरे जमलं नाही याचं 31 डिसेंबर साजरा करायचा, चांगला जोरदार करायचा आहे, तुझ्या घरी बोकड आहे म्हणे, ते घेऊन ये. तिन्ही चारही लोक गेले बोकड आणण्यासाठी. नशेमध्ये धुवून आवाज दिला पत्नीला, शांते. शांताबाई रात्री झोपेल, शांताबाई झोपेल. शांताबाई घोरू राहिली बिचारी. यायनं काहीच विचार केला नाही, यायनं उचलली न चालले गेले घेऊन. तेवढ्यामध्ये बाई उठली. बाई आवाज देव, थांबावं व थांबावं व थांबावं. थांबली नाही, निघून गेले. 31 डिसेंबर साजरा केला आणि सकाळी आला. सकाळी जसा उतरली 90 तसा दारामध्ये याला पाहिलं तर काय, बोकड जसाचा तसाच, उभाचा उभा बोकड, जिवंत बोकड. तर पाहिलं, अरे म्हणे आपण रात्री तर